तर जाफेद आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि निश्चितच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत आमचे सहकारी मित्र आणि मालेगावचा एक सुमधुर असा आवाज. आणि आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्येच नाही तर सर्वत्र एका नावाची चर्चा आहे, ते नाव म्हणजे शुभम आहिरे आणि यानंतर ते आपल्यासोबत जोडले जात आहेत. या सर, आपलं स्वागत. हॅलो हॅलो, चेक चेक. हॅलो, चेक चेक चेक. तिसऱ्या पंचांकडे आलेला आहे निर्णय. स्वप्नील सर, चेक करायचं रनआउट आहे की नाही आहे नॉन स्ट्राईक एंडला. मित्रांनो, हाय हॅलो अँड नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ प्रभात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रथम नमन गणरायाला, तदनंतर नमन आई तुळजाभवानीला. नमन करूया आता महाराष्ट्राच्या गडकोटाला, मराठी या अस्मितेला, मराठी भाषेला, महाराष्ट्रातल्या संतांच्या शिकवणीला आणि सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पर्व 8वा दिवस 4थ्यातला सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. आणि जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्स आलेल्या सर्व संघांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं मी समालोचक शुभम आहिरे सहर्ष स्वागत करतो. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ रेड लाईट. ओयूटी आउट असतील बॅटर. एक बहारदार स्पर्धा, सदाबहार स्पर्धा, सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट वासियांचा वर्ल्ड कप या नावानं गणली जाणारी ही स्पर्धा आहे. म्हणजेच काय, सिन्नरचा वर्ल्ड कप जो आपल्या भेटीला आले. बोलता बोलता या स्पर्धेचा आपण दिवस 4था अनुभवतोय tenniscricket.in माध्यमातून. त्यामुळे प्रेक्षकांची फार महती राहिली आहे, प्रेक्षकांचं फार महत्त्व राहिलं या स्पर्धेसाठी. सकाळच्या सत्रातल्या 8:30 वाजल्यापासून मैदानावरती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते आणि त्यातल्या त्यात tenniscricket.in माध्यमातून देखील खूप सारे प्रेक्षक जोडले जातात. त्यामुळे तुम्हा सर्व प्रेक्षक राजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा असेल. तिसरा बॉल या षटकातील येतोय विकास नवले यांच्यासाठी. फुलर लाईनवरचा बॉल, फुल टॉस बॉल. त्याला देखील कुठलीही घाई गडबड केलेली नाहीये. म्हणजे जिकडचा तिकडे फुल टॉस आला, समोर होता, समोर टोलवला, तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्रात एक सिंगल घेतली विकास नवले. कालच्या दिवसात काय कमालीची बॅटिंग केली होती विकास नवले यांनी. त्यामुळे त्यांची ती बॅटिंग पाहण्याजोगी असणार आहे. आणि नवीन बॅटर आलेत पहिल्या विकेटच्या पदानंतर सुजित पवार. गुळबंच नाईट रायडर्स या संघाला आपण प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय. बॅकफुटला जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही, बॅट आणि बॉलचा तिथे मिलाप नाही. आणि त्यांच्या साथीनं आपण पाहतोय युके बादच्या दोडी हा संघ फिल्डिंग करतोय. मेन इन ग्रे राखाडी कलरची जर्सी त्यांची आहे. एक नवी जर्सी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ग्रे कलरची जर्सी प्रत्येकाला आवडते आणि प्रत्येकाला ती घालावीशी देखील वाटते. यावेळेला कमी गतीने टाकलाय बॉल, मॅजिकल डिलिव्हरी आणि तो मॅजिकल बॉल बेल्स ड्रॉप करतोय. बेल्सचं चुंबन घेतोय आणि फलंदाजाला माघारी पाठवतोय. विकेटचं पतन पहिल्याच षटक आणि पहिल्याच षटकात लागतोय. धक्का क्रमांक 2. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
निळकंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर. प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. आणि नक्कीच आपण युके बादशाह या संघाबद्दल चर्चा करत होतो. युके बादशाह दोडी असा हा संघ आहे जो फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय. त्या संघाचे संघमालक आहेत सन्माननीय उन्मेष जी कुलकर्णी, विघ्नहर एंटरप्राइजेस. आणि त्या संघाची जर्सी ज्याबद्दल आपण कौतुक करत होतो ना, ग्रे कलरची जर्सी, त्या जर्सीचे पार्टनर देखील आहेत प्रोप्रायटर मंगेश क्षत्रिय कॉम्प्युटर्स, जुने कोर्ट लाईन, गणेशपेठ, सिन्नर. याही वेळेला टॉपेज लागलाय. विकेट किपरच्या मागच्या परिसरात चेंडू मार्गस्थ आहे आणि छोट्याशा दरीतनं झाली आहे चौकाराची चोरी. लाजवाब स्ट्रोक, एक छोटासा चेंडू तो मात्र हुलकवणी देतोय तीन क्षेत्ररक्षकांना आणि गोंगारा देतोय चौकाराचा. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने पहिलं षटक संपतोय. परंतु पहिल्या षटकात घडलंय काय, 2 विकेट आले आहेत. 2 विकेट 10 धावा. ओव्हर टू यू DJ. युके बादशाह या संघाचे संघमालक आपण पाहिले उन्मेषजी कुलकर्णी आणि युके बादशाह या संघाचे किट पार्टनर देखील आपण पाहिलं मंगेशजी क्षत्रिय. या दोघांचं देखील विशेष कौतुक असेल की तुम्ही युके बादशाह या संघाला प्रमोट करतायत, पुढे आणतायत. त्यानंतर गुळबंच नाईट रायडर्स या संघाचे संघमालक जर का आपण पाहिले तर सन्माननीय राजू बाबड, सन्माननीय संदीपजी आव्हाड, सन्माननीय गणेशजी भागवत या तिघही मालकांचा हा संघ आहे. आणि पर्पल कलरची जर्सी, लाजवाब जर्सी, आणि त्या जर्सीचे देखील किट पार्टनर जर का आपण पाहिले तर प्रोप्रायटर पांडुरंग सुखदेव जाधव, HM प्लायवूड अँड हार्डवेअर, संगमनेर नाका. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज 10 धावा धावफलकावरती होत्या. दुसरं षटक प्रतीक आंबेकर घेऊन येत आहे. पॉवर प्लेचं अंतिम षटक असेल. पॉवर प्लेचं अंतिम षटक प्रतीक आंबेकर ते बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. परंतु आता विकास नवले यांच्यावरती जबाबदारी असेल, कारण पहिल्या षटकात 2 गडी बाद झालेत आणि पहिल्या षटकात जे 2 गडी बाद झालेत ना, त्यामुळे नक्कीच थोडंसं संकट असेल. या दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा हा पहिला बॉल. याही वेळेला चेंडू काही काळापर्यंत हवेत आहे. गलीच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत, ते बॉलला येण्याची वाट पाहताय, चेंडूला हातात घेताय, फेकताय. तोपर्यंत सिंगल ती कंप्लीट केली जाणार आहे. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे 11 वरती. 1,21,000 रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेचं. त्यामुळे कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन, ती मात्र आतुरता असेल. कारण एक प्रगतशील तालुका आहे नाशिक जिल्ह्यातला सिन्नर तालुका. कृषी असेल, व्यावसायिक असेल, किंवा मग MIDCचा परिसर असेल, किंवा शैक्षणिक असेल, किंवा राजकीय असेल, प्रत्येक क्षेत्रात सिन्नर तालुक्याला अग्रगण्य मानलं गेलंय अख्ख्या नाशिक जिल्ह्यात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातली एक बहारदार स्पर्धा आणि त्या बहारदार स्पर्धेचा विजेता कोण होणार त्यावरती सर्वांची नजर असेल. आयोजनात एक अशी गोष्ट नाही की त्यात कुठलीही कमी पडलेली असेल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आयोजन समितीने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा हा वर्ल्ड कप. तब्बल 14 संघांचा सहभाग आहे. 20 आणि 21 तारखेला आपण प्रोफेशनल मॅचेस देखील पाहणार आहोत. त्यामुळे तो एक वेगळा गट या स्पर्धेत खेळताना पाहणार आहोत. परंतु या स्पर्धेचा चॅम्पियन आणि त्यासाठीची ही जय्यत तयारी मैदानाच्या आत सुरू झाली आहे. 4था दिवस आपण सेलिब्रेट करतोय. खोलवर टाकलाय बॉल, सरळ पाटने खेळलाय, फटका फसलाय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येत आहे. गुळवंच नाईट रायडर्स या संघाचा रायडर विकास नवले याला मात्र गाडीवरून उतरवलंय आणि माघारी पाठवलंय. विकेट चपातन दुसऱ्या षटकात लागतोय धक्का क्रमांक 3. काय घडलं नेमकं? सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये जर का आपण पाहिलं तर फुलर लेंथवरचा बॉल होता, ओव्हर पिच बॉल होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचा फेस ओपन केला, हवा दिली बॉलला आणि त्या हवा देण्याच्या प्रोसेस मध्येच फटका फसला आणि त्यांना माघारी परतावं लागलं.
संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एचटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तुमच्या अनमोल सौजन्याने एचटीपीएल 2025 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो सौजन्य देणारे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचे आमचे तमाम 12-3, 12 वरती तिसरा गडी बाद झालाय. पाचवा बॉल येतोय, कमी गतीने टाकलाय आणि बॅटचा फेस ओपन केलाय. क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चूक. बॉल ज्या दिशेने येत होता त्याच्या विरुद्ध दिशेने ते मात्र धावत गेले आणि चेंडू त्यांना मुसंडी मारत वळण घेतोय आणि डीप थर्ड मॅनच्या परिसरात जातोय. आलाय विकेटच्या पत्तानंतर एक कमालीचा मदतीचा सहाऱ्याचा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. तिसऱ्या विकेटच्या पतनानंतर आकाश आव्हाड आले मैदानावरती. याही वेळेला जर का आपण पाहिलं तर प्रतीक आंबेकर यांनी कमी गतीचा बॉल टाकला, मनगटाचा वापर केला आणि बॉलला मात्र डीप थर्ड मॅनच्या परिसरात टोलवलं गेलं, तिथे चौकार कमवला. यावेळेला वेगवान बॉल आणि वेगवान मारा देखील पाहतोय. आतापर्यंतचे 5 बॉल प्रतीक आंबेकर यांनी कमी गतीनं टाकलेत, मनगटाचा वापर करत टाकलेत, परंतु शेवटचा बॉल भन्नाट वेगानं सादर केला आणि तो भन्नाट वेग बॅटरला काही करू देत नाहीये. या षटकात देखील 1 विकेट आली आणि 6 धावा आल्या. त्यामुळे 2 षटकांचा खेळ जेव्हा संपतोय ना तेव्हा धावफलकावरती धावा लागतायत 16 आणि गडीबाद आहेत 3. डीजे ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एचटीपीएल 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव, प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. पॉवर प्ले संपलाय आता आणि पॉवर प्ले जसा संपतोय ना तसा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक ते बाउंड्री रोप जवळ उभे राहतील. डीप कव्हरचा खेळाडू पाहतोय, लॉंग ऑफला आहेत, लॉंग ऑनला आहेत, ते अगदी समोर आहेत आणि काऊ कॉर्नर आणि मिड विकेट ते मात्र अगदी जवळ जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक आगळा वेगळा फील्ड सेटअप आहे मिड विकेट मधला, ऑन साइडचा डीप मधला आपण पाहतोय. 16-3 आहे तिसरं षटक. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल आहे. हॅमर शॉट सापट मारण्याचा प्रयत्न केला, मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला ड्राईव्ह केलं, तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळतंय आकाश आव्हाड आणि किशोर या दोघांमध्ये. आता आकाश आव्हाड आणि किशोर या दोघांना मात्र या धावफलकाला सांभाळावं लागणार आहे. 17-3 17 धावा धावफलकावरती आहेत. 2.1 षटकाचा खेळ, तिसरं षटक. पॉवर प्ले नंतरचं हे पहिलंच आहे. कमी गतीने टाकलाय आणि लेट कटचा फटका देखील खेळलाय, परंतु तिथे पॉइंट आणि गलीचे दोघे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, पेट्रोलिंग करताय. त्या बॉलला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाऊ देत नाहीयेत. उचलला योग्य क्षणी बॉल आणि फेकलाय, तोपर्यंत सिंगल ते देखील कंप्लीट केली जाते. 2 इन अ रो. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 सिंगल आपण पाहतोय आणि या लागोपाठच्या 2 सिंगल्समुळे धावफलक पुढे जात आहे 18 वरती. 18 ऑन बोर्ड. षटकातील येतोय तिसरा बॉल किशोर यांच्यासाठी. लॉफ्ट केलाय बॉल, फटका मारलाय टाईट मध्ये, चेंडूला बसवलाय फ्लाइट मध्ये. बिग हिट. डीजे फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. एक बिग हिट, एक षटकार नक्कीच आत्मविश्वास दुणावू शकतो, आत्मविश्वासाला बळकटी देऊ शकतो. कारण एका षटकारानं धावफलक फलांग घेतं, नुसती उडी नाही तर फलांग मारतं आणि ती मोठी फलांग धावफलकाला घेऊन जातं 24 वरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावा आहेत. आता चौथा बॉल येतोय. या वेळेला पिक केला बॉल आणि पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे छोटीशी चूक आणि त्यामुळे खेळपट्टीवरती केल्या जात आहे. 2 धावा बुक. दुहेरी आली आहे, दुहेरीने धावफलक पुढे जाईल. 26 ऑन बोर्ड.
कमी गतीने टाकलेला बॉल आणि या वेळेला वाचलेत, बचावलेत. तसं पाहायला गेलं तर युके बादशाह या संघाच्या गोलंदाजांनी आतापर्यंत जवळजवळ 17 बॉल टाकले. त्यांनी त्या 17 मध्ये आय गेस 12-13 बॉल कमी गतीने टाकलेले आहेत, अगदी स्लोवर बॉल टाकलेत आणि त्याच्यामुळेच गुळवंच नाईट रायडर्सच्या बॅटर्सला त्रास झालेला आहे. अजून एक स्लोवर बॉल, अजून एक स्लोवर बॉल, फ्लाइटेड बॉल टाकले जात आहेत सातत्याने आणि तिथेच मात्र चकमा दिला जातोय बॅटर्सला. शेवटचा बॉल तोही निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपतोय. या षटकात 1 षटकार आल्यामुळे नक्कीच 10 धावा आल्या आणि त्यामुळे 3 षटकांच्या खेळांती धावफलकावरती धावा लागत आहे. 26 गडी बाद आहे 3. संघाचं नाव आहे गुळवंच नाईट रायडर्स. ओव्हर टू यू डीजे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. फुलर लेंथवरचा बॉल, लोवर फुल टॉस होता बाहेरच्या दिशेनं आणि तिथे मात्र बॅटरनं बॅटचा फेस ओपन केला. ऑफ साईडला टोलवण्याचा प्रयत्न केला. पॉईंटच्या क्षेत्रात चेंडूला दिशा दिली. तिथे मात्र पॉईंटवरचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेले, परंतु बॉल अडवायला गलीचा क्षेत्ररक्षक आला. त्यानं बॉलला उचललं. चौथं षटक. चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. सिंगलने धावफलक पुढे जाईल 27 वर. लाजवाब बॉल आहे, परफेक्ट शॉर्ट लाईनचा बॉल. या वेळेला पाय पकडण्याचा प्रयत्न केला गोलंदाजानं. या बॉलवरती देखील सिंगल आली आहे. खरं तर सिंगल डबलनं खेळाचा रोख तो मात्र बदलला जातो. धावफलकावरती धावा त्या मात्र चालू राहतात. स्ट्राईक रोटेशन येत राहते. फिल्डिंग करणाऱ्या संघावरती थोडासा प्रेशर राहतो. गोलंदाजाला थोडंसं डिस्टर्ब केलं जातं. त्यामुळे खेळपट्टीवरती सिंगल्स येत राहणं हे खास करून बॅटिंग करणाऱ्या संघासाठी फार फायद्याचं असतं. याही वेळेला खोलवर टाकलेला बॉल ऑन ऑफच्या क्षेत्रात बॅटचा फेस ओपन करत खेळून काढलाय, परंतु डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत आणि याही बॉलवरती सिंगल आपण पाहतोय. 3 इन अ रो. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 सिंगल आपण पाहतोय. 29 धावा धावफलकावरती आहेत. 3.3 षटकाचा खेळ. वेगवान बॉल या वेळेला लेंथ मागे ठेवली आहे. चांगला बॉल आपण म्हणू शकतो. हो गोलंदाजानं अपार मेहनत घेतली, परंतु त्या मेहनतीवरती फ्लाइंग स्लिप मधल्या क्षेत्ररक्षकांना तांब्याभर पाणी टाकलं आणि त्या मेहनतीचा चिखल केलाय. बाईकच्या माध्यमात 1 धाव तर आली आहे. नक्कीच 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. धावफलक पुढे जाईल 30 वरती. 30 ऑन बोर्ड. 3.4 षटकाचा खेळ. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकाचा हा 5वा बॉल आता आपल्या भेटीला येतोय. नवनाथ पठारे यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेला पुल केलाय बॉल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 1 टप्पा घेत चेंडू सीमा रेषेला आलिंगन देतोय आणि चौकार घोषित करतोय. 4 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. परफेक्ट पिक केला बॉल. लाईन आणि लेंथ गोलंदाजाची पिक केली बॅटरने आकाश आव्हाड. याही वेळेला आकाश आव्हाड पिकअप शॉट खेळताय. मिड विकेट मध्ये चेंडूला टोलवताय. फिल्डर आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला दिली आहे चेंडूनं टाळी आणि भाजली आहे चौकार पोळी. याही बॉलवर आलाय चौकार. हे षटक थोडंसं महागडं ठरलंय, कारण या षटकात आल्या 12 धावा आणि 12च्या मदतीने 4 षटकांचा खेळ ते संपतोय. 4 षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागताय 38 विथ लॉस ऑफ विकेट 3. टीम गुळवंच नाईट रायडर्स. ओव्हर टू यू डीजे. पाहुनी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार.
मित्रांनो एक एक करत सिन्नर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन जी आहे ना तर त्यांची क्रांती आपल्याला पाहायला मिळते. 8वं पर्व घेऊन आलेत, परंतु 8व्या पर्वात एक नवा उपक्रम घेऊन आलेत. नवा उपक्रम असा आहे, आपल्या अख्ख्या नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा कुठल्या प्रीमियर लीगचं प्ले स्टोअर वरती ऍप आलं असेल तर त्या प्रीमियर लीगचं नाव आहे STPL. STPL या नावानं प्ले स्टोअर वरती ऍप आहे आणि ते ऍप नक्कीच प्रत्येकानं इन्स्टॉल करा, लॉग इन करा आणि STPL बद्दलच्या सगळ्या घडामोडी तुम्हाला त्या ऍप वरती पाहायला मिळतील. त्यामुळे आणि लाईव्ह मॅच सुद्धा STPL च्या ऍप वरती पाहायला मिळेल. वा वा प्रसाद मामा, वा काय क्रांती केली आहे तुम्ही. तुमच्या सर्व टीमचं विशेष करून कौतुक करेल मी स्वतः, कारण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये म्हणजे तुम्ही फेसबुक लाईव्हला देखील मॅचेस दाखवताय, तुम्ही क्रिक हिरोजला देखील लाईव्ह मॅच दाखवताय, तुम्ही STPL च्या ऍप वरून देखील लाईव्ह मॅच दाखवताय, तुम्ही tenniscricket.in च्या माध्यमातून देखील लाईव्ह मॅच दाखवताय. म्हणजे ज्याला जिथं पाहिजे तिथे पहा, जिथे आनंद घ्यायचा तिथे आनंद घ्या. परंतु STPL ची प्रीमियर लीग पर्व 8वं घेऊन आली आहे ना, तर ते पर्व 8वं का आहे त्याची यशोगाथा, त्याची यशस्वी गाथा ती मात्र तुम्ही लिहिली आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं कौतुक असेल. लाजवाब एफर्ट्स, कमालीचे प्रयत्न केले जात आहेत प्रत्येक मित्रानं. म्हणजे जवळजवळ 35 ते 40 किंवा 50 लोकांचा तुमचा एक परिवार असेल, परंतु प्रत्येक जण मेहनत घेतो. नवीन गोलंदाज आलेत, परंतु त्यांच्यावरती हल्ला केलाय, लॉफ्ट केलाय बॉल आणि फेकून दिलाय आउट ऑफ द बाउंड्री रोप. आइए और जाइए डीप मिड विकेट की तरफ. बिग हिट, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा बॉल टॉपेज लागलाय. विकेट किपर डाऊन टू द बॉल. षटकारानंतर उत्तर दिलंय ईश्वर शिंदे यांनी मात्र विकेट मिळवली आहे. 4था गडी बाद होतोय. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. चौथ्या विकेटच्या पतनानंतर नवीन बॅटर मैदानावरती आलेत रवी चवले. रवी चवले पहिलाच बॉल खेळतायत आणि त्यांच्यासाठी खूप चांगला बॉल ईश्वरनं देखील टाकलाय. खोलवरती बॉल टाकला आणि त्याला मात्र ड्राईव्ह केलं लॉंग ऑफच्या क्षेत्रात. तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. 45 वरती पोहोचले धावफलक. 45 ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर आहेत, परंतु 4 गडी बाद झालेत. परंतु कौतुक करावं लागेल गुळवंच नाईट रायडर्सचं. जो फलंदाज खेळपट्टीवरती आलाय ना, त्या प्रत्येक फलंदाजानं जबाबदारी ती मात्र चोख पद्धतीने स्वीकारली आणि बजावली देखील आहे. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. बॅकफुटला स्ट्रेच केलं आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु बॅट आणि बॉलचा तिथे प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल आलाय. बिंदी गेंद पाहायला मिळते. ईश्वर शिंदे यांच्या गोलंदाजीकडे जर का तुम्ही पाहिलं ना, ज्यावेळी बॉल जम्प घेऊन टाकला जातो ना, त्यावेळेस खांद्याचा अगदी परफेक्ट उपयोग करताय. ये बात. परंतु लोवर फुल टॉस आणि त्याला मात्र दूर अंतरावरती फेकून दिलाय. बिग 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 हिट.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. दोन विकेट आलेत आतापर्यंत या षटकात. यावेळेला बॅकफुटला जाऊन आणि हो 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 पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर विकेट आली कॉट बिहाइंडचीच, त्यानंतर पाचव्या बॉलवर षटकार आला आणि सहाव्या बॉलवर देखील कॉट बिहाइंडची विकेट आली. ईश्वर शिंदे आणि ईश्वर शिंदे प्रभावित केलंय मित्रा. दोन षटकार खाल्ले परंतु दोन षटकारांच्या साथीनं दोन विकेट देखील खाऊन गेलाय. पाचवा गडी बाद झालाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 51 धावा धावफलकावरती आहेत. डीजे संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. 5 षटकं संपली. 51 धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी बिग हिट यायला लागले होते. Oh, you miss. I will definitely hit. दांडी 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 गुल. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एखाद्या गोड स्वप्नात आपण झोपलेलो असतो आणि अचानक आपली झोप ज्यावेळेस मोडली जाते ना, तो क्षण आणि हा क्षण सारखाच आहे. कारण खूप चांगलं सुरू होतं धावफलक आणि अचानक एका पाठोपाठ एक 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 करत 3 विकेट त्या मात्र लागोपाठच्या गेल्यात. आणि जिथे 3 विकेट्स होत्या ना धावांच्या पुढे, तिथे मात्र आता 6 विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहे. 51 धावा तशाच राहिलाय आणि 6 गडी बाद झालेत. 7 बॉल झालीत. येस, मी तोच उल्लेख आपण करत होतो की शेवटचे जे 7 बॉल आहेत या बॉलला पकडून त्या 7 बॉलमध्ये 3 विकेट्स गमवाव्या लागल्यात गुळवंच नाईट रायडर्सला. आता त्यांना विकेट वाचवायचे आहेत. नवीन बॅटर आलेत. राकेश सांगळे, मयूर आणि राकेश हे दोघेही आता नवीन बॅटर्स खेळपट्टीवरती असतील. पहिलाच बॉल खेळतील. या वेळेला पायावर टाकण्याचा प्रयत्न केला, पायाला ब्रश देखील केले. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने निघालाय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव असेल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल 52 वरती. राकेश सांगळे आणि मयूर कांगणे हे दोघेही बॅटर्स खेळपट्टीवरती दाखल झालेत, परंतु त्यांच्यावरती आता फार मोठी जबाबदारी आहे. गुळवंच नाईट रायडर्सचा जे धावफलक आहे ना 52 वर्ष, त्याला इथून कमीत कमी 20, 25, 30 धावा जोडायच्या आहेत. परंतु प्रतीक आंबेकर प्रभावित केलंय. प्रतीक आंबेकरनं पहिलं षटक देखील काय कमालीचं टाकलं होतं आणि दुसऱ्या षटकात देखील तोच दरारा, तोच रुतबा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला लेंथ बॉल पहिल्या बाउन्सची वॉर्निंग दिली जाते. स्क्वेअर लेग पंचांच्या वतीनं हा पहिला बाउन्स असेल. सरप्राईज झाले तिथे बॅटर, सरप्राईज झाले बॅटिंग करणाऱ्या टीमचा डगआउट देखील. जो स्क्वेअर लेग पंच सांगतायत की नाही हा पहिला बाउन्स आहे आणि बाउन्सच असणार आहे. वन बाउन्स फॉर दी ओव्हर. डॉट बॉल आला हे महत्वाचं आहे UK बादशाह या संघासाठी. पाहूयात काय परिवर्तन केलं जातं, काय प्रयोग केला जातो, कारण आता प्रयत्नशील दोघं संघ आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल, याही वेळेला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, खोलवरती टाकला, परफेक्ट पायात टाकलेला बॉल. बॅटची तिथेही कड घेतली जाते. स्क्वेअरच्या क्षेत्रात तिथेही बॉलला अडवलं जाते, वेचून फेकलं जाते. तोपर्यंत सिंगल ती मात्र कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 53 वरती. या स्पर्धेत जर का आपण पाहिलं तर ऑफिशियल स्कोरर म्हणून आमच्यासोबत जोडले गेलेत पहिल्या दिवसापासून फजल शेख. एक चांगले लेदर बॉलचे क्रिकेटर देखील आहेत. बॉलिंग बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात. लेदर बॉल क्रिकेटमधलं सिन्नर क्रिकेटचं एक चांगलं नाव आहे आणि या स्कोरिंगसाठी ते आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला मदत करताय. यावेळेला नो लुक, नजर आणि
बॅट या दोघांचा पाहिजे तसा संबंध जुळला नाही, परंतु फटका खेळला. 2 धावा महत्वाच्या होत्या आणि मला वाटतं 3 धावा कंप्लीट केल्यात. धावा येणं गरजेचं आहे गुळवंच नाईट रायडर्स या संघाचं आणि धावा आल्यात. हा, थोडीशी जरी नजर बॉलवरती राहिली असती ना तर मग एक मोठा बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला असता नक्कीच, आणि शुअर शॉट हा मोठा बिग हिट राहिला असता. पायावर हाही बॉल टाकला आणि पायावरचा हाही बॉल स्क्वेअरच्या क्षेत्रात खेळला, परंतु हा थोडासा डीप आला, त्यामुळे 3 धावा कंप्लीट झाल्या. आपण स्कोरर फजल शेख यांच्याबद्दल उल्लेख केला. स्कोरिंग खूप चांगली करतायत, परंतु डीजे ऑपरेटर सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीग पर्व 8व्यात मयूर साळेकर यांची साऊंड सिस्टम, अर्थातच डीजे मयूर सिन्नर या नावानं त्यांची साऊंड सिस्टम आहे, परंतु लाजवाब साऊंड सिस्टम आहे. मैदानाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा आवाज आणि मैदानाच्या चौफेर गुंजला जातो. आणि मयूर दादा, तुमच्या डीजेचं कौतुक सुरू आहे ना, तर तुमच्या डीजेलाच मानवंदना देणारा हा एक बिग हिट डीपच्या क्षेत्रात येतोय, डीप मिड विकेटच्या क्षेत्रात येतोय. चांगलं सुरू होतं षटक, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघावरती शेवटच्या बॉलवर केला जातोय आघात आणि त्यामुळेच आपल्याला 11 धावा पाहायला मिळतात या षटकात. 6 षटकं संपली. 6 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा लागलाय 6 वर 2, 62 रन, 62 रन्स ऑन बोर्ड. ही पहा ओव्हर संपली. या आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. जशी सुरुवात झाली तसा शेवट होतोच असं नाहीये, त्यामुळे पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि शेवटच्या बॉलवर बिग हिट आला. क्रिकेटचा खेळच असा आहे, त्यामुळे क्रिकेटच्या या खेळात कन्सिस्टन्सीला फार महत्व आहे. कन्सिस्टन्सी टिकवून ठेवणं आणि कन्सिस्टन्सीवरती मेहनत करणं ते फार महत्वाचं असेल. जगत जे ते फार तुरळक खेळाडू आहेत जे आपल्याला कन्सिस्टंटली चांगला खेळ दाखवताना पाहायला मिळत असतात. लेदर बॉल क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सीच्या बाबतीत वन अँड ओनली एक नाव जर घ्यायचं झालं तर कोणीही सांगेल, सध्याच्या घडीला लेदर बॉल क्रिकेटमध्ये अख्ख्या विश्वाचा राजा अर्थातच द किंग विराट कोहली कन्सिस्टन्सीच्या बाबतीत, बॉडी फिटनेस असेल, टेम्परामेंट असेल, सगळ्या गोष्टीत ते पुढे आहेत. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नो डाऊट विजय पावले यांची कन्सिस्टन्सी ती कधीच विसरली जाणार नाही. 62 धावा धावफलकावरती आहेत, 6 गडी बाद आहेत. 7वं षटक सुरू झालंय. 7व्या षटकाचा पहिलाच बॉल लाजवाब टाकला ईश्वर शिंदेने. व्हाईट यॉर्कर शफल झालेत, एक बॉल पुढे काढलं, परंतु ज्या वेळेला बॅट बॉल वरती येईल ना तोपर्यंत चेंडू फरार होतोय, पसार होतोय, विकेट किपरच्या हाती लागतोय. डॉट बॉल आलाय. पाहूयात पुढचा बॉल. याही वेळेला आणखीन एक तसाच बॉल पाहायला मिळतोय कॉपी पेस्ट स्टाईल मध्ये. गोलंदाज तोच, टप्पा तोच, बॅटरही तोच, विकेट किपरही तोच आणि निकालही तोच. 0-0 भोपळा. 10 बॉल शिल्लक आहेत, शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत. या वेळेला पायावर टाकलेला बॉल लॉंग हँडचा उपयोग केलाय. मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न तिथे झालेला आहे. फिल्डर येत आहे बॉलवरती, बॉलला उचलताय, बॉलला उचलून फेकताय, परंतु नाही. खेळपट्टीवरती एकच धाव ती संपन्न केली जाणार आहे आणि तिच्यावरती समाधानी राहावं लागणार आहे. 63 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटच्या टोला बॉल कदाचित लागला होता, थोडीशी कड बॅटची घेतली होती बॉलनं, परंतु विकेट किपर लाजवाब एफर्ट्स त्यांचे पाहायला मिळत आहेत. कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत, कारण जमिनीला समसमांतर वाहणारा बॉल, इतका फ्लॅट कॅच थोडा कॅरी करणं फार अवघड आहे. परंतु विकेट किपर यांनी चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलंय, बॉलला सांभाळलाय. 4 बॉल टाकली आहेत, फक्त 1 धाव दिली आहे. हे षटक खूप कमालीचं बॉलिंग साईड कडनं पाहायला मिळतोय. त्यावरती आघात केलाय. चेंडू उंच 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 आहे आणि ओहो हो हो हो, काय एफर्ट्स आहेत, कमाल, बेमिसाल, लाजवाब एफर्ट्स. आता मात्र पाहावं लागेल तो षटकार आहे की नाही, कशा पद्धतीनं बॉल अडवलाय ते मात्र आता पाहायचंय. कसोटीचे चित्र असतील. तिसरे पंच म्हणून भूमिका बजावत आहेत स्वप्नील सर तिथे आहेत.
एफर्ट्स महत्वाचे होते. ते म्हणतात ना, तुम्ही जिंकतात की हारतात हे महत्वाचं नाहीये, मैदानात उतरलात तर तुम्ही लढलात कसं हे महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षकाचे कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. प्रतीक आंबेकर असं त्या फिल्डरचं नाव आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. ज्यावेळी तुम्ही मेहनत अपरंपार करतात, प्रयत्न कमालीचे करतात, बिंबीच्या देठापासून करतात ना, तो पुरी कायनात भी तुम्हारे उस प्रयास के पीछे लग जाती है. यस, सेफ असेल, सेफ आहे आणि रनआउटची विकेट देखील आहे. येस, म्हणजे एकच धाव असेल सर. दुसऱ्याला आउट झालाय ना. येस, तिसऱ्याला आउट झालाय की दुसऱ्याला? तिसऱ्याला आउट झालाय. दुसऱ्यालाच ना, दुसऱ्याला सांगताय. येस, 2 कंप्लीट आहेत. तिसऱ्याला आउट झालाय का? एकच रन कंप्लीट आहे आणि दुसऱ्याला आउट आहे. ऐका, सीमा पार जाणारा बॉल, षटकार जाणारच होता, परंतु तिथे प्रतीक आंबेकर नावाचा सेनापती येतो आणि बॉलला अडवतो, फेकून देतो मध्ये. याही वेळेला वेग आणि भन्नाट वेग पाहायला मिळतोय. ईश्वर शिंदे काय कमालीचं षटक हाताळलंय. फक्त 2 धावा दिल्या, 1 रनआउटची विकेट देखील मिळवली आणि तेही स्लॉक षटक मध्ये 7व्या ओव्हर मध्ये. 7व्या षटकाचा खेळ संपलाय. 64 धावा धावफलकावरती आहेत. आता फक्त शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 6 बॉल्स आर रिमेनिंग. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. फिल्डिंग करणारी टीम युके बादशाह, तुम्हाला 1 खेळाडू आतमध्ये ठेवावा लागणार आहे कारण तुमचा वेळ संपलेला आहे. तुमचा खराब झालेला आहे. कारण जो दिलेला वेळ असतो ना, त्या वेळेत जर का तुम्हाला षटकं टाकता आली नाही तर मग 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 5च खेळाडू राहतील, 4च खेळाडू ठेवता येतील. 5वा खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. शेवटचे 6 बॉल, त्यातील पहिला उडवण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु चेंडूला हवेत जागा नाहीये. चेंडू मात्र टनाटन उड्या मारत कवकोणाच्या क्षेत्रात तर गेलाय, परंतु थ्रो फेक त्यात झालीये चूक, त्यामुळे 2 धावा केल्या आहेत. बुक 2 धावा आल्या आहेत. शेवटचे 6 बॉल, अंतिमचं षटक, हानामारीचं षटक आणि त्या हानामारीच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या. 66 धावा धावफलकावरती लागल्या. 66 रन्स ऑन बोर्ड. मयूर आणि अनिकेत आव्हाड हे दोघेही प्रयत्नशील असतील 1 किंवा 2 विकेट शोधण्याचा, परंतु गोलंदाज नवनाथ पठारे काय लाजवाब गोलंदाजी करतायत. टप्पा परफेक्ट पकडून ठेवलेला आहे आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक बॉल टाकण्यासाठी यॉर्कर बॉल त्यासाठी प्रयत्नशील आहेत. लागोपाठचे 2 बॉल, लागोपाठचे 2 बॉल आणि लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 डबल्स आपण पाहिले. यानंतरची मॅच ज्यांची आहे त्या दोघेही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे तुम्ही नाणेफेकीसाठी यायचंय. फुल टॉस बॉल, बॅटची कट घेतली आहे. फिल्डर आहेत तिथे फ्लाइंग स्लिप मध्ये, बॉलला उचलताय, उचलून फेकताय. एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. पहिल्या बॉलवरती डबल आपण पाहिली, दुसऱ्या बॉलवरती डबल आपण पाहिली, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. बिगिटचा शोध गुलबंस नाईट रायडर्सचे बॅटर सातत्याने करतायत खरे, परंतु गोलंदाज ते मात्र फलंदाजांना संधी देत नाहीये, एकदाही संधी देत नाहीये. पाहूया 4था बॉल. याही वेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न केला, मनगटाचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, परंतु खांद्या शॉट तो मात्र आलेला नाहीये. डॉट बॉल आलाय. 4था बॉल, तो निर्धाव आहे. 69 धावा धावफलकावरती आहेत. नवनाथ पठारे ते मात्र प्रयत्नशील आहेत सातत्याने डॉट बॉल टाकण्यासाठी. शिवडे डेअर डेव्हिल्स वर्सेस आटकवडे.
वॉरियर्स. आटकवडे वॉरियर्स वर्सेस शिवडे डेअरडेव्हिल्स या दोघी संघांच्या कर्णधारांनी यायचंय. यावेळेला मनगटाचा वापर पुरेपूर केलाय का पाहावा लागेल. पुन्हा एकदा प्रतीक आलेत चेंडूच्या खाली, टिपला जातोय झेल आणि केलाय फलंदाजाचा विषय फेल. 7वा गडी बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे. शिवडे डेअरडेव्हिल्स आणि आटकवडे वॉरियर्स. चला टॉस साठी या. शिवडे डेअरडेव्हिल्स आणि आटकवडे वॉरियर्स. हा शेवटचा बॉल शिल्लक आहे. तुम्हाला इथे प्रेझेंट व्हावं लागेल. नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करावं लागेल. शिवडे डेअरडेव्हिल्स अँड आटकवडे वॉरियर्स हा नाणेफेकीचा शेवटचा कॉल असेल तुम्हाला, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला मुकावं लागणार आहे. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कॉल तुम्हाला दिला जातोय. शिवडे डेअरडेव्हिल्स अँड आटकवडे वॉरियर्स. 69 ला 8. 69 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. गोलंदाजाच्या मस्तकावरनं चेंडूला खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. स्ट्राईक एंड वरून नाव स्ट्राईक एंडला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नशील झाले. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का? रनआउटची विकेट स्ट्राईक एंडला येणार आहे. 2 वरती समाधानी राहावं लागेल. 71 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 72चं टार्गेट असेल. पाहूयात 72 धावा बनवल्या जातात की रोखल्या जातात. त्यामुळे गुळवंच नाईट रायडर्स तुम्हाला खास करून विनंती असेल, तुम्ही कुठलाही वेळ वाया घालवू नका. हे जे शेवटचे 2 बॅटर्स आहेत ना, ते उशिराने येतील. तुम्ही सर्वांना लाईन अप करा आणि मैदानाच्या आत दाखल व्हा. गुळवंच नाईट रायडर्स. बंद तुम कोरलंय. गुळवंत नाईट रायडर्स हे नाव एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री राजू भावड, माननीय श्री संदीप आव्हाड, माननीय श्री गणेश भागवत. किट पार्टनर स्पॉन्सर बाय माननीय श्री पांडुरंग सुखदेव जाधव, HM प्लायवूड अँड हार्डवेअर, संगमनेर नाका सिन्नर. गुळवंत नाईट रायडर्स. थँक्यू सो मच डीजे. यानंतरच्या मॅचचा नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतो मुसळगाव इंडियन्स या संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय सुदामभाऊ शिरसाट आणि जामकर साहेब. तुम्हा दोघांना विनंती असेल की तुम्ही यायचे. तुमच्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा नाणेफेक केला जाणार आहे. आटकवडे वॉरियर्स आणि शिवडे डेअरडेव्हिल्स या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाणार आहे. टॉस का बॉस कक्षात यायचं आहे. आदरणीय जामकर साहेब, आदरणीय सुदामभाऊ शिरसाट हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या दोघेही संघाचे कर्णधार. एका बाजूला आहे आटकवडे वॉरियर्स मॅन इन स्काय ब्ल्यू अँड शिवडे डेअरडेव्हिल्स मॅन इन चॉकलेट कलर. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाणार आहे. पाहूयात नाणेफेकीचा कौल आधी कोण जिंकत आहे. सांगतो या चॉईस करायचं आहे. ओपन करा. कोणाचा कॉल आहे? त्यांचा आहे. तुम्हाला माहिती आहे येस. STPL आणि 2025. STPL आणि 2025 कॉइन उडवला जातोय. पाहूयात कोण जिंकत आहे नाणेफेक. STPL इज द कॉल अँड 2025 नाणेफेक जिंकलेला आहात. स्पर्धेतील पहिलीच मॅच आहे. कशी तयारी आहे? पहिले निर्णय काय असेल? आमची तर पहिली क्षेत्ररक्षण करतोय आम्ही. आणि आमची जरा म्हणजे आम्ही खेळतोय जरा महिन्यापासून आमची टीम सर्व एकत्र. तर चांगले खेळत आहे सगळे मुलं. तर बघूया मॅचला तसा काय रिझल्ट मिळतो काय. या वर्षाचं पर्व आठवं. कसं नटलंय, कसं थटलंय, काय आहे मैदानावरचा आनंद? STPL स्पर्धा ही न बोलण्यासारखीच आहे. कारण ही सिन्नरचा वर्ल्ड कप आहे आणि याला खेळण्यासाठी वर्षभर आम्ही वाट बघत असतो आणि तयारी पण आम्ही वर्षभरून खेळत असतो. माझ्यापेक्षा जास्त सामने तर कोणी खेळत नसेल, कारण माझी STPLची 6 महिन्यापासून आधी तयारी चालू आहे. तर बघूया काय रिझल्ट मिळतोय आज. संघाची बांधणी कशी आहे? संघामध्ये खेळाडू कोण कोण आहेत आणि काय विश्वास आहे संघावरती आणि संघातल्या खेळाडूंवरती? आमची तर पहिली गोलंदाजी खूप चांगली आहे बनवली यावर्षी मी. आणि बॅट्समनचा पण चांगला भरणा आहे. बाकी मग जायचा परफॉर्मन्स कसा होतोय बघूया ग्राउंडमध्ये. थँक्यू सो मच. नाणेफेक तुम्ही पराभूत झालेला आहात. जर नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता? नाही सर, आम्ही बॅटिंगच घेणार होतो. तसं आमचे फलंदाज असं आम्ही बॅटिंग करूनच पहिले मॅच पण जिंकलो होतो. तर असं काही नाही की टॉसचं काही नाही. जो चांगला खेळ खेळला तो जिंकणारच आहे आणि चालायचं. आता एखादा टॉस हारलो तर काय प्रॉब्लेम. आतापर्यंत किती मॅचेस झाल्या आणि किती जिंकल्यात किंवा किती पराभूत झाल्यात? आमच्या 3 मॅचेस झाले सर आणि त्यापैकी 2 जिंकलो आम्ही आणि आज सकाळची हारलो. तर एक नवीन ट्राय करू आम्ही पुन्हा एकदा. तो एक
नवीन इंटेंटने एक नवीन एनर्जीने गेम खेळूया आम्ही. वा, खूप चांगला मेसेज तुम्ही दिलाय. ऑल द व्हेरी बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. नाणेफेक संपन्न झालेला आहे. आटकवडे वॉरियर्स हॅव वन द टॉस अँड नो डाऊट चूज टू बॉल फर्स्ट, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते. कारण पहिला डाव संपन्न झालेला आहे. पहिला डाव गोलंदाजी करणाऱ्या संघाने गाजवलाय, परंतु दुसरा डाव कोण गाजवतं आणि कशा पद्धतीने गाजवतो ते ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आपण करूयात बदल. ऐकूयात आवाज श्रीरामपूरचा, अर्थातच अहिल्यानगर जिल्ह्याचा एक माधुर्याचा मधासारखा गोड आवाज, अर्थातच शाहरुख पठाण सर यांचा. 12th मॅन गुळवंच नाईट रायडरचे आहेत नाही काय तुमच्या मागे? आहेत, ओके, आलेत, ठीक आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स शाहरुख सर. हॅलो. धन्यवाद शुभमजी अहिरे सर. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं हे आयोजन 8व्या वर्षामध्ये आणि आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 4था आणि 4थ्या दिवसातील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत असणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि पहिल्या ओव्हरसाठी गोलंदाज देखील सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. सुरुवात खूप चांगली झाली आहे. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. अचूकता काय असते ते दाखवून द्यावं लागेल गोलंदाजीमध्ये. एका बाजूला गुळवंच नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते UK बादशाह दोडी. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला योग्य ती दिशा दाखवली आहे आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलंय. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा त्या अर्जित केल्या जात आहेत. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 4 धावा धाव फलकावर. बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु यावेळेचा बॉल थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. चांगलं पुनरागमन या ठिकाणी लखन शिरसाट यांच्या माध्यमातून. प्रथमेश काळे आणि दुसऱ्या बाजूला गणेश हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केला यावेळेस. फटका थोडासा मिसटाईम आहे. उंच जास्त गेलाय बॉल आणि तिकडे क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो या ठिकाणी यशस्वी झालाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावफलकावर 6 धावा. तुमच्याकडे अगोदरच बँक बॅलन्स कमी आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल. चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड द्यावी लागेल आणि तो प्रयत्न प्रत्येकालाच करून दाखवावा लागेल मैदानामध्ये, कारण कमी धावसंख्येची मॅच आहे आणि ती निश्चितच आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न गोलंदाजांना करावा लागेल. परत एकदा बॅटर वेगात फिरवली आहे, परंतु कनेक्शन बॅट आणि बॉलमध्ये नाहीये. प्लेट अँड मिस हा चेंडू देखील निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिनियर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत दरवर्षी येत असते. निश्चितच आज या स्पर्धेचं 8वं वर्ष आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतंय. स्ट्रोक चांगला आहे. कव्हरला बॉल. मागे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. मोठं अंतर कापायचं होतं क्षेत्ररक्षकाला. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतात. एक सिंगल तिथे परिपूर्ण होईल आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होईल. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर टाकूयात नजर. एकूण धावफलकावर पहिल्या ओव्हर नंतर धावा लागतायत 7. एक ओव्हर नंतर 7. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हर नंतर 7 धावा धावफलकावर बनवलेल्या आहेत. अजून 42 बॉल आणि या मॅचला जिंकण्याकरिता जर पाहिलं तर 65 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्याकरिता ओव्हर नंबर 2 मध्ये विकास नवले यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. खाली राहिलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, परंतु यशस्वी नाही झाले. पहा इथे तुम्हाला एक छोटं टार्गेट आहे. खरं तर संकोचित धावफलक आहे, परंतु त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना
प्रयत्न निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील अधिकचे करावे लागणार आहेत. विकास नवले यांच्या हातामध्ये ओव्हर नंबर 2 टाकण्याची जबाबदारी खरं तर देण्यात आली आहे. पहिला बॉल त्यांनीही चांगल्या टप्प्यावर टाकलाय. अपील तर जोरदार आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. विकेट येईल. प्रथमेश यांच्या रूपामध्ये पहिला फलंदाज तो इथे बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची एज आणि मागे यष्टीरक्षकाने पकडलाय झेल. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. प्रथमेश यांच्या रूपामध्ये पहिला खेळाडू बाद झालाय आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. गणेश लोंढे यांना आपण बॅटिंग करण्यासाठी आता दाखल होताना पाहू शकता. परंतु विकास नवलेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 चेंडूंमध्ये यशही त्यांनी मिळवलेलं आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आपण त्यांना पाहतोय. गतवर्षी विकास नवले यांच्या बॅटिंगने प्रत्येकानं बुरळ घातली होती, परंतु आज गोलंदाजीमध्ये देखील आपला प्रभाव ते टाकतायत. 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. UK बादशाह दोडी आणि त्यांच्या विपक्ष टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते गुळफन्स नाईट रायडर्स. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातला सुरू आहे. थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन बॅटनी बॉलमध्ये नाहीये. एक पाय पुढे टाकत हा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, कारण ऑन साइडला क्षेत्र खाली आहे, मिड विकेट खाली आहे, स्क्वेअर लेग खाली आहे, तिकडे खेळण्याचा मानस होता, परंतु कनेक्शन नाहीये. पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला ड्राईव्ह केलाय. मागे क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफ वरून आलेत. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावफलकावर नजर टाकूयात. 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सिन्नर तालुका नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका. सिन्नर तालुका सुजलाम सुफलाम तालुका, सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला तालुका आज क्रीडा क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करतोय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जाईल. बॉल वेगात बॅकवर्ड पॉइंटला जातोय. मागे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने रिटर्न केलाय. 2 धावा तिथे अर्जित केल्या गेलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल, धावफलकावर 11 धावा. सिन्नर तालुक्याचा विचार जर केला शैक्षणिक दृष्ट्या, उद्योगाच्या माध्यमातून असेल, कृषी क्षेत्राच्या माध्यमातून असेल, राजकीय क्षेत्रामध्ये या तालुक्याची एक वेगळी ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कव्हरला खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल आली आहे आणि धावफलक 1च्या साह्याने पुढे जाते. विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रात सिन्नर तालुक्याच्या एक वेगळी ओळख आहे, कारण याच नाशिक लोकसभा मतदारसंघातून खासदार आपल्या सिन्नरचे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक महत्वाची भूमिका देखील सिन्नर तालुक्यातील एक नेतृत्व या ठिकाणी बजावत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख खरं तर आपल्या सर्वांना सिन्नर तालुक्याची पाहायला मिळत असते. आणि सिन्नर तालुक्याच्या बाबतीत जर आपण मित्रांनो सातत्याने विचार केला तर क्रीडा क्षेत्रामध्ये देखील सिन्नर तालुका आता कात टाकतोय, कारण अनेक स्पर्धा सिन्नर तालुक्यामध्ये आता उदयास येऊ लागलेल्या आहेत. याच मैदानावर अनेक स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळत असतात. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे 12. 2 ओव्हर नंतर 12. विकास नवलेने खूप चांगली गोलंदाजी केली. बॉल 60, 36 चेंडू आणि 60ची गरज. बॅकफुटला गेले, कव्हर पॉइंट. वा वा, लाजवाब कॅच त्या ठिकाणी. फलंदाज बाद होणार आहेत. विकेट आली आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न गणेश लोंढे यांचा फसला आणि अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये त्यांनी झेल दिलाय. विकेट आली आहे. हा दुसरा धक्का UK बादशाह दोडी या संघाला. खेळाडू बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. बॅटिंग साठी आलेत प्रतीक आंबेकर, एक वलयांकित नाव आहे, एक प्रतिभाशाली खेळाडू आहेत. तेच आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील.
मागच्या काही आठवड्यांपूर्वी संगमनेरमध्ये युवा मराठा चषक ही स्पर्धा संपन्न झाली. निळकंठ CNG मोटर्स या संघामध्ये त्यांना मी खेळताना पाहिलं. खूप चांगलं प्रदर्शन तिकडे राहिलं. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील एक चांगलं नाव आहे प्रतीक आंबेकर. तेच आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्वतः संघनायक आहेत, त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर मोठी असणार आहे. बॉलिंगसाठी लखन शिरसाट. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतोय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. गोलंदाजी चांगली राहिली आहे, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजांना रोखण्यामध्ये यश मिळालेलं आहे. एक चूक झाली, एक झेल निसटला खरा, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी खूप चांगलं पुनरागमन या ठिकाणी केलेलं आहे. धावफलकावर 12 धावा. बॅट वेगात फिरवली आहे, कनेक्शन नाहीये बॅट आणि बॉलमध्ये. यावेळेस थोडासा वेग दिला होता लखन शिरसाट यांनी आणि हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला गेलेला आहे. स्वतः शिक्षक आहेत प्रतीक आणि आज पाहुयात मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बॅटिंगही करतायत ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. समोर लखन शिरसाट. उडवलाय बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. समोरच्या दिशेने आक्रमण, ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावरून क्रिकेट मधलं सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र निवडलं आणि त्या बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. षटकार प्रतीक यांच्या बॅटमधून. मी जास्त वेळ शांत बसणार नाही. उत्तर दिलंय त्यांनी आपल्या बॅटमधून आणि धावफलक मात्र 18 वर जाऊन पोहोचलेला आहे. UK बादच्या जोडी विघ्नहर एंटरप्राइजेसचे उन्मेष कुलकर्णी साहेब यांचा संघ. किट पार्टनर म्हणून क्षत्रिय कॉम्प्युटर्स, जुने कोर्ट लेन, गणेश पेठ सिन्नर, मंगेजी क्षत्रिय साहेब हे UK बादच्या जोडीचे किट पार्टनर आहेत. तर दुसऱ्या बाजूला गुळवंश नाईट रायडर्स संघमालक राजू भाबड, संघमालक संदीप आव्हाड, गणेशजी भागवत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर किट पार्टनर आहेत पांडुरंग सुखदेव जाधव, HM प्लायवूड अँड हार्डवेअर संगमनेर नाका. हे किट पार्टनर आहेत गुळवंश नाईट रायडरचे. जागा बनवली आहे, खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. खाली इलाका वहा प्रतीक आंबेकर का धमाका. चौकार. पाहुनी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. धावफलक 22 वर जाऊन पोहोचलेला आहे. 31 बॉल 50 ची अजून आवश्यकता या मॅचला जिंकण्याकरिता. पाहूयात कशा पद्धतीने सामना पुढे जातोय. बॉलर तयार आहेत. लखन रिव्हर्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. तिकडे हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जाईल. एक वेगळाच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र डॉट. शेवट चांगला केलाय लखन यांनी. 3 ओव्हर संपतायत. 3 ओव्हर नंतर धावफलकावर 22 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 3 षटकं संपली आहेत. 22 झाल्या. 30 बॉल मध्ये अजूनही 50 पाहिजेत. 72चं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी UK बादच्या जोडी संघाला. UK बादच्या जोडी हा संघ या स्पर्धेतला पहिला सामना खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला गुळवंश नाईट रायडर्स हा संघ 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाबा 30 बॉल मध्ये 50 रोखायचे होऊ शकतात. त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. कालचा एक सामना तो निश्चितच आपण पाहिला. मुसळगाव इंडियन्सने ज्या पद्धतीने पुनरागमन केलं होतं. 30 चेंडूंमध्ये 50 ची अजून आवश्यकता आहे. बॉलिंगसाठी विकास नवले यांना आमंत्रित करण्यात येईल. स्ट्रायकर एंड कडे फलंदाज गणेश आपल्याला स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळत आहेत. यावेळेस थोडासा वेट केला. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल पाहिला होता, परंतु थोडासा खाली राहिला बॉल. विकास नवले यांचे चेंडू थोडेसे खाली राहिलेले आहेत, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना निश्चितच झालेला आहे. पुढचा बॉल यावेळेस थोडासा समोर पुढे आला बॉल आणि गणेश बोरसे यांनी या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलंय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. गणेश भोसले यांना आपण
मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता त्यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावफलकावर 28 धावा. विकास नवले पुढेच एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. गलीमध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 1च्या साह्याने ती आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे. धावफलकावर 29 धावा, 29 रन्स, 72 धाव्यांचा पाठलाग तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न पुढे एकदा केला जातोय. प्रतीक आंबेकरच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता याही वेळेस होईल. चांगला पुनरागमन षटकारानंतर ज्या चेंडूवर षटकार आला तो चेंडू बराचसा पुढे टाकला होता, स्लॉट मध्ये होता फलंदाजाच्या, परंतु त्यानंतर लाईन अँड लेंथ मध्ये सुधार विकास नवले करताना पाहायला मिळाले. पुढे सरसावलेत, पदल आलित्य केलंय आणि या बॉलला देखील लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि गोलंदाजाला आभार दाखवलंय. षटकार आलाय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला स्ट्रोक, थोडंसं पदल आलित्य केलं होतं. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले प्रतीक आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलं 6 धाव्यांसाठी. मात्र हा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. हिल्लामत, बॉल सीमारेषेच्या पलीकडे, अजून एक चौकार. प्रतीक आंबेकर. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 4 ओव्हर 39. ड्रिंक्स ब्रेक आता मैदानाच्या आतमध्ये होईल आणि आमचे राजू भाऊ जात आहेत ड्रिंक्स घेऊन मैदानामध्ये. पाणी सौजन्य ज्यांनी दिले सन्माननीय सतीजी नेहसाहेब, सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर NV फार्मा आणि किसान ॲक्वाम यांचं आपल्याला योगदान आहे. त्यांचे मनापासून आभार. निळकंठ CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर, प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल, प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. ड्रिंक्स ब्रेक नंतर सर्वांचं परत एकदा स्वागत. परत एकदा जाऊयात क्रिकेटच्या दुनियेमध्ये, जिथे आता शेवटचे बॉल बाकी राहिलेले आहेत. 24 आणि धावा बनवायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. 33 धावा. सामना क्रमांक 2 सुरू आहे. यानंतर तिसरा सामना आपल्याला निश्चितच यानंतर लगेच पाहायला मिळणार आहे. ती देखील एक चांगली मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज राकेश सांगळे बॉलिंगसाठी. पहिला बॉल अतिरिक्त उसळी घेणारा, सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने, परंतु व्हाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते. या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज म्हणजेच राकेश सांगळे, तेच आपल्याला गोलंदाजी करत असताना मित्रांनो पाहायला मिळत आहेत. परंतु समोरच्या बाजूला गणेश भोसले यांना आपण स्ट्रायकर एंड वरती पाहू शकता. बॅट वेगात फिरवली आहे. चेंडू तितक्याच वेगात टाकला होता, परंतु कनेक्शन नाही झालंय बॅट आणि बॉल मध्ये. डॉट बॉलची नोंद मित्रांनो या ठिकाणी केली जाणार आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे हे आयोजन आज बघता बघता 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा येताना आपल्याला पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेचा दिवस क्रमांक 4
तोही आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. एक जबरदस्त आयोजन. एज अँड गॉन विकेट आली आहे. स्टाकेस चांगले, मॅन विथ गोल्डन आर्म असंच म्हणावं लागेल, कारण येतात आणि विकेटच घेऊन जातात. एक फलंदाज गणेश भोसले यांनाही त्यांनी माघारी पाठवलंय. खेळाडू बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. गणेश भोसले बाद झाले आणि गणेश भोसले यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवनाथ पठारे यांना पण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहू शकता. प्रत्येकाला परिश्रम हे क्रिकेटच्या मैदानावर करावे लागतात, मेहनत करावी लागते. आणि म्हणतात ना की परिश्रम ही अशी मशागत आहे की ती माणसाच्या जीवनाचे नंदनवन करते. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये परिश्रम हे करावेच लागतात. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर लढावं लागतं आणि त्यानंतर विजय साकारता येतो. हलक्या हाताने बॉलला या ठिकाणी ढकललंय. सॉफ्ट हँडल पद्धतीने हा बॉल खेळला होता. निर्धाव चेंडूची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे. धावफलकावर धावसंख्या ती पूर्णपणे स्थिर आहे. 40 धावा. धावा जर रोखायच्या तर मग तुम्हाला इथे अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. गोलंदाजीतली जी कौशल्य आहेत त्याचा तुम्हाला वापर या ठिकाणी करावा लागणार आहे. चेंडूची पकड फार महत्वाची असते. त्याचबरोबर फलंदाजाचा अंदाज लावून तुम्हाला शेवटच्या क्षणी बॉल रिलीज करावा लागतो. या सर्व गोष्टी गोलंदाजीच्या कौशल्यामध्ये असतात. त्यामध्ये मग चेंडूचा वेग असू द्या, तुम्हाला व्हेरिएशन दाखवावं लागतं, विविधता दाखवावी लागते. कधी कधी बाउन्सरचाही वापर करावा लागतो, कधी कधी यॉर्करचाही वापर करावा लागतो, कधी कधी स्लोवर यॉर्करचाही वापर तुम्हाला करावा लागतो, कधी कधी वाईड यॉर्करचाही वापर तुम्हाला करावा लागतो. आणि या सर्व गोष्टी आपल्याला राकेश सांगळे इथे दाखवतात आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच बघायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 1 ने पुढे 41 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार आहेत. समीकरण बदलत चाललंय. 19 बॉलमध्ये 31 धाव्यांची गरज आहे आणि रिक्वायर्ड रन रेट तोही आता जवळपास 10च्या आसपास गेलेला आहे. त्यामुळे आता प्रयत्न युके बादच्या दोन्ही संघाला प्रामुख्याने अधिकचे करावे लागणार आहेत. जरी 72 असल्या परंतु त्या बनवणं फार महत्वाचं असतं. आणि मी नेहमी सांगतो की लोनवर फोन मिळतो, फोनवर लोन मिळतात, परंतु लोनवर रन मिळत नाही. ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनवावेच लागतात आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. धावफलकावर 41, 19 बॉलमध्ये अजून 31ची आवश्यकता. जाऊ दिलाय बॉल. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर आहे. गणेश जगताप सर व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल. जितू सर वातावरण तर शांत प्रकारचं आहे, परंतु पाहावं लागेल कशा पद्धतीने ते अशांत केलं जाणार, तेही फार महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच शेवटचे 19 बॉल आहेत आणि 30 धावेची अजून आवश्यकता. जितू लोंढे सर हे देखील कालपासून आपल्या सिनियर टेनिस प्रीमियर लीगला जॉईन करतात. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका मिस टाइम आहे. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय आणि मागे बॉल अडवलं जातंय. तोपर्यंत एक सिंगल ती मात्र परिपूर्ण करण्यात आली आहे. ओव्हरचा खेळ तोही संपलेला आहे. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 43. शेवटचे बॉल 18 बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये 29 धावेंची अजून गरज. 18 बॉल 29ची आवश्यकता. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL 2025 को पार्टनर बाय वाघ अँड सन्स, प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ. तर बॅटिंग पॉवर प्ले हा इशारा जितू लोंढे सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे फलंदाजांनी घेतलाय. शेवटचे 18 बॉल बाकी आहेत. जिंकण्यासाठी 29 धावेंची आवश्यकता आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे. प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठीच उतरलाय, परंतु जिंकायचंय तर मग लढावं लागेल. इथे तुम्हाला एक रणनीती आखावी लागेल आणि त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाज आकाश आव्हाड यांना आता गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. समोर प्रतीक आंबेकर. वेळ वाचवणं तेही महत्वाचं आहे. 18 बॉल ते शिल्लक आहेत. 29 धावेंची आवश्यकता आहे. आकाश आव्हाड यांच्या हातामध्ये बॉल सुपूर्द झालाय. पाहूयात कशा पद्धतीने आता सामना पुढे जातोय. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं आयोजन प्रत्येकाला खेळाविषयी वाटणारी, प्रत्येकाला बघाविषयी वाटणारी आणि प्रत्येकाला जिंकाविषयी वाटणारी ही क्रिकेटची स्पर्धा
म्हणजेच STPL 2025. पहिलाच बॉल खराब आहे आणि निश्चितच पंच या ठिकाणी व्हाईट बॉल असा इशारा देत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हर ही चेतावणी देखील गोलंदाजाला देण्यात आली की तुम्ही असा चेंडू जर परत टाकला ना तर तुम्हाला दंडित केलं जाईल. ही चेतावणी मात्र या ठिकाणी पंचांनी दिली आहे. धावफलकावर 44, 1 ने वाढ झाली आहे. धावफलकामध्ये बदल शेवटच्या 18 बॉलात आणि आता 28 ची गरज आहे. शॉर्ट बॉलचा वापर केला, चेंडूला हॅमर केले, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक बॉलवर येतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1 च्या साह्याने ते पुढे जाईल. क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येकाला हा खेळ लढायला शिकवतो. क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येकाला प्रयत्न करायला शिकवतो. क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येकाला पडायला शिकवतो आणि प्रत्येकाला उठायलाही शिकवतो. आणि हा खेळ प्रत्येकाला एकजूट राहायला शिकवतो. त्यामुळे हा खेळ आज सिन्नरमध्ये आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. समीकरण 17 बॉलमध्ये 27 आणि क्रिकेटचा खेळ जर लढायला शिकवतो तर मग लढावंच लागतं. प्रत्येक सामन्यामध्ये तो प्रयत्न तुम्हाला करावा लागतो. गोलंदाजीसाठी आकाश आव्हाड, बाहेर जाणारा बॉल कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक होते तिथे आणि इनफिल्डच्या आतमध्येच बॉलला अडवलं गेलेलं आहे. एक धाव तिथे पूर्ण होईल का ते तपासलं जाईल आणि तिसऱ्या पंचांकडे त्यासाठी हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. तर फलंदाज नाबाद आहेत. असं प्रतीत झालंय की गोलंदाजाच्या शरीराच्या स्पर्श झाल्याने बेल्स अगोदर पडलेले आहेत आणि एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली आहे. धावफलकावर 46 धावा आहेत. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. मॅचचं समीकरण ते बदललंय. 16 बॉल आणि आता 26 धावांची आवश्यकता. आकाश आव्हाडला हे चेंडू चांगले टाकावे लागणार आहेत. बॅट फिरवली आहे परंतु नाही यशस्वी झाले. मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते प्रतीक आंबेकर. एक मोठा फटका खेळायचा आणि मॅच कुठेतरी आपल्या बाजूने खेचायची हा प्रयत्न प्रतीक आंबेकरचा आहे. परंतु आकाश आव्हाड सांगतायत मी कुठे मोठा फटका तुम्हाला खेळू देणार. चांगला बॉल त्यांनी टाकलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण 15 बॉल 26. रिवर्स लाजवाब स्ट्रोक मैदानामध्ये. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते ते सांगतात प्रतीक. षटकार आला त्यांच्या बॅटमधून. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला चांगला खेळ करावा लागतो आणि प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी व्हॅल्यू तयार करायची असते. कारण तुम्ही जर तुमची चांगली व्हॅल्यू तयार केली ना तर मग किंमत किती असो ग्राहक ते स्वीकारतात. यावेळेस देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल स्क्वेअर लाईक सीमारेषा ओलांडेल. फटका खेळलाय कडक. घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक आणि प्रतीक आंबेकर मैदानाच्या आतमध्ये बेधडक बॅटिंग आता करताना पाहायला मिळतात. अजून एक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा थँक्यू. उदयनमुख खेळाडू स्वराज तवाटे यांनी मात्र बाहेर बॉल अडवलेला आहे. पुढचा बॉल यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये मिड विकेट मध्ये बॉलला अडवलं. तुम्हाला आपण चर्चा करत होतो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागतो. प्रत्येकाला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी लागते. तुम्ही स्वतःची एक व्हॅल्यू तयार करा. किंमत किती असो ग्राहक ते स्वीकारतात. सोनं महाग असतं पण घ्यायची ओढ प्रत्येकाला असते. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ असा पाहिजे की प्रत्येकाला बुरळ घालणारा. येणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला संघ मालक हे सातत्याने तुमच्यावर बोली लावणारे असा खेळ आपण करावा लागतो. मॅचचं समीकरण शेवटचे बॉल आता बाकी राहिलेले आहेत 12 आणि धावा 15 पाहिजेत. 12 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. प्रतीक चांगले लढतायत. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 12 मध्ये 15ची गरज आहे. परंतु प्रतीक आंबेकरने 14 बॉलमध्ये 33 धावा बनवलेल्या आहेत. नाबाद ते आहेत. दुसऱ्या बाजूला नवनाथ पठारे त्यांना साथ देत आहेत.
12 चेंडूंमध्ये 15ची गरज आहे. 57 धावफलकावरती लागले गेलेले आहेत. प्रत्येक सकाळ ही तुम्हाला एक संधी देते आणि प्रत्येक संध्याकाळ तुम्हाला विचारते तू त्या संधीचं काय केलं. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. प्रत्येकाला चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंगसाठी राकेश सांगळे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक चांगला आहे. बिटवीन द गॅप खेळण्याचा माणूस होता. काऊ कॉर्नरमध्ये थोडंसं फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतं. तोपर्यंत 2 धावा त्या अर्जित केल्या गेलेल्या आहेत. 2च्या मदतीने धावफलकाला आकार मिळतो. धावफलक फुलत आहे आणि ते आता पुढे जाते 59 वर. समीकरण आहे 11 बॉल 13 रन. आमचे वाय स्पोर्टचे योगेशजी शिंदे हे देखील मंचावरून सामन्यांचा आनंद घेत आहेत. यावेळेस हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तिकडे एक धाव मैदानाच्या आतमध्ये निश्चितच पूर्ण केली जाणार आहे. धावफलकावर आपण नजर टाकूयात. एकूण धावसंख्या 60 वर आपल्याला जात असताना निश्चितच पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होत आहेत. बॉल हवेत आहे. वाह, जबरदस्त कॅच निखिल बाबर. कॅच आवडला असेल तर जोरदार टाळ्या निखिलसाठी. लाजवाब कॅच. आणि मला वाटतंय गणेशजी पगार आणि भूषणजी उगले आणि प्रसाद मामा पाटोळे या तिघांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार निखिल तुमच्यासाठी या झेलला. क्या बात आहे. मॅच संपल्यानंतर ते बक्षीस आपण निश्चितच या ठिकाणी देणार आहोत. खूप चांगला कॅच. राजू बाबरचे सुपुत्र आहेत आणि निश्चितच आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला ते पाहायला मिळालेले आहेत. एक युवा खेळाडू आहे आणि सिन्नरचं भविष्य आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खूप चांगला कॅच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. धावफलकावर धावसंख्या आहे 60. 4 खेळाडू आहेत बाद. 9 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता ती 12 धावेंची. ओके, भूषण उगले आणि गणेश पगार सरांच्या वतीने निखिल आपल्यासाठी 500 आहेत आणि प्रसाद मामा पाटोळे यांच्या वतीने स्पेशली 500 रुपये आहेत. असे एकूण 1000 या झेलसाठी. चांगला बॉल. समर्थ डेव्हलपरचे सन्माननीय सागर बोडके हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे मनापासून स्वागत. एक चांगले खेळाडू देखील आहेत. धावफलकावर 60. समीकरण बदललंय. 8 बॉल 12 रन. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. या 2 चेंडूंवर कमाल राकेश सांगळेला करावी लागणार आहे. परंतु पाहायचंय फलंदाज दुसऱ्या बाजूला ईश्वर शिंदे. पुढे टाकलेला बॉल. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी. हा चेंडू मात्र जबरदस्त हाताळलाय. राकेश सांगळे हार मानायला तयार नाहीयेत. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. जरी कमी धावसंख्या असली ती आम्ही रोखणार या उद्देशानेच ते मैदानाच्या आतमध्ये उतरले. आणि मी नेहमी सांगतो की अगोदर मनात तुम्हाला विजय मिळवावा लागतो आणि त्यानंतर रणांगण आपोआप जिंकता येतं आणि मनात प्रत्येकाला विजय मिळवावा लागेल की नाही आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. ओहो, क्लीन बोल्ड. चेंडूने घेतलाय सरळ यष्ट्यांचा वेध. फर्निचर फ्रॅक्चर. फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या. राकेश सांगळेने त्या वाकवल्या. विकेट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. निळकंठ सीएनजी मोटर्सच्या वतीने राकेश सांगळे यांच्या या विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार. क्या बात आहे. शेवटचे 6 बॉल 12 रन. मित्रांनो, आज स्पर्धेचा 4था दिवस आहे परंतु 4थ्याच दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी परवरी ठरलेले सामने हे निश्चितच आपल्या सर्वांना या ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत. ही तर सुरुवात आहे. शेवट कसा असेल हाही प्रश्न आता सर्वांच्या समोर आहे. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहूयात आपला इम्पॅक्ट कशा पद्धतीने दाखवत आहेत.
ते हे पाहणं फार गरजेचं आहे. 6 बॉल 12ची गरज आहे. भाऊसाहेब आलेत बॅटिंगला, ते इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. परंतु प्रतीक आंबेकर जोपर्यंत आहे तोपर्यंत सामन्याचा निकाल काय लागेल ते सांगणं फार कठीण आहे. 6 बॉल 12 रन प्रयत्न प्रत्येकाला करावे लागणार आहेत. पाहूयात काय होईल. 6 बॉल 12ची गरज आहे बॉलिंगसाठी. आकाश आव्हाड यांच्या हातामध्ये बॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागणार आहेत. कामयाबी के सफर में मुश्किलें तो आएगी, परेशानियों को देखकर तुमको डराएगी भी, चलते रहना की कदम रुकना पाए, मंजिल तो मंजिल है मेरे यार, एक ना एक दिन तो जरूर आएगी. त्यामुळे आता मैदानामध्ये काय घडेल. 6 बॉल मध्ये 12 बनवल्या जात आहेत की 6 बॉल मध्ये 12 रोखल्या जात आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. मला वाटतंय वेळ संपलाय. एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. फिल्डिंग टीम ही आपल्यासाठी एक महत्वाची सूचना. आपण अगोदरपासून म्हणजे आज या स्पर्धेचा 4था दिवस आहे. पहिल्या दिवशीपासून आपण सूचना देत आलोय की तुम्हाला एका इनिंगला पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळ दिलेला आहे. त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करावा लागणार आहे. आता इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा वेळ संपलेला आहे, त्यामुळे एक खेळाडू त्यांना इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 6 बॉल 12 रन 6व्या मॅच मध्ये. पहिलाच बॉल स्ट्रोक तर चांगला खेळलाय. लॉंग मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक मागे उभे आहेत. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 ला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि आता समीकरण बदललं. शेवटचे बॉल 5 धावा पाहिजेत 10. 5 चेंडू आणि 10 अशी मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. युके बादच्या जोडी गुळवंचा नाईट रायडर्स. कोण जिंकणार. बिग हिट. बॉल उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक ओ हो 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 हो. इथे काय घडलंय. इथे क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. मी तर म्हणेल प्रतीक आंबेकरचा झेल सोडलाय की सामना सोडलाय. ती येणारी वेळ निश्चितच सांगून जाणार आहे. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. हे समीकरण आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. छोडो कॅचेस और गमाव मॅचेस हे चित्र आपण अनेक वेळा पाहिलेले क्रिकेटच्या मैदानामध्ये. त्यामुळे झेल महत्वाचे असतात. मॅच आली आहे. 4 बॉल 8 रन. रिव्हर्स करायला गेले, यशस्वी नाहीये. पहिला बॉल तो चांगल्या टप्प्यावर होता, दुसराही चांगल्या टप्प्यावर आणि तिसरा तोही चांगला आकाश आव्हाड यांचा. आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये 4 आल्यात. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 8 बनवायच्यात. काय घडतंय. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेले सामने हे आपल्याला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी आकाश. समोर जर पाहिलं तर प्रतीक आंबेकर. स्ट्रोक चांगला आहे. बॉल फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि बॉल सीमा पार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या जात आहेत. हा मोक्याच्या क्षणी आलेला चौकार प्रतीक आंबेकरच्या बॅटमधून. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदारपूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 2 बॉल 4 रन. प्रतीक 44 वर. 2 चेंडू आणि 4 ची गरज. यूके बादशाह जोड़ी. प्रतीक आंबेकर यूके बादशाह जोड़ी का वो शेर है, वो डरने वाला नहीं, वो दहाड़ने वाला है. आणि त्याच पद्धतीने बॅटिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. परंतु आकाश आव्हाड त्यालाही मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल स्वतःला. ओहो, यावेळेचा बॉल अतिरिक्त उसळी घेतोय सरळ रक्षकाच्या दिशेने. आकाशने पुढे आगमन केलंय. मित्रांनो, सामना काय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात आली आहे. व्हाईट बॉल आहे का ते मात्र आता तपासलं जाणार आहे. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत मित्रांनो आता घेण्यात आली आहे. धक 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 वाढत चालली आहे. कारण काय होईल या मॅच मध्ये याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. प्रेक्षक देखील या सामन्याचा भरपूर आनंद घेत आहेत. अनेकांना कामही असेल, परंतु थांबा आता एवढी ओव्हर पाहूनच जाऊ. त्यामुळे असे अनेक प्रेक्षक आहेत तेही या ठिकाणी थांबलेले आहेत. कारण अशी मॅच कुठे परत पाहायला भेटणार. ती सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्येच पाहायला भेटते. त्यामुळे प्रेक्षक देखील या ठिकाणी थांबून राहिलेले आहेत. मॅच मध्ये काय होईल आता हा निर्णय सर्वाधिक महत्वाचा ठरणार आहे. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचे हे आयोजन आणि यासाठीच ही स्पर्धा प्रेक्षकांना खूप आवडते.
प्रेक्षकांना कुणी जिंको त्याच्याशी प्रेक्षकांना काही घेणं देणं नसतं, परंतु मॅच चांगली झाली पाहिजे ही प्रेक्षकांची पहिली पसंती असते आणि निश्चितच ही चांगली मॅच प्रेक्षकांसाठी. आणि निर्णय या ठिकाणी आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आणि आता समीकरण मित्रांनो बदलतंय. शेवटचे बॉल 2 आणि जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. आखरी 2 गेंदे और जीतने के लिए 3 रन. 2 बॉल 3. गोलंदाजी करण्यासाठी आकाश आव्हाड. समोर प्रतीक आंबेकर. ओहो, प्रतीकने सामना संपवलाय आणि पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलंय. क्या बात है. प्रतीक आंबेकर. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रतीकसाठी. परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ने की, वो खुद तय कर लेता है मंजिल आसमानों में, रखता है जो हौसला आसमान छूने का, उसे परवाह नहीं होती गिर जाने की. लाजवाब बॅटिंग प्रतीक आंबेकर आणि हा सामना त्यांनी या ठिकाणी संपवलेला आहे. जबरदस्त बॅटिंग. MPPL चे आयोजक देखील आहेत आणि निश्चितच खूप चांगली बॅटिंग. पहिल्याच मॅच मध्ये षटकार त्यांनी ठोकला आणि अर्धशतक पूर्ण केलं. मला वाटतं 7